हॅलो एव्हरीवन. आपण आज बघणार आहोत केवळ 30 सेकंद आपल्या थर्ड आय चक्रावर आपला अंगुठा ठेवून आपण एक श्वासाचा असा प्रयोग करणार आहोत की यामुळे आपली कोणती पण इच्छा असणार ती पूर्ण होणार. मित्रांनो, आज आपण आपल्या श्वासाचा एक असा प्रयोग करायला यामध्ये सांगणार आहे. आपली कोणती पण इच्छा असेल, कोणतं पण सांसारिक सुख असेल, आध्यात्मिक असेल, कोणती पण इच्छा असेल तर आपण हा प्रयोग करूया. तर निश्चित रूपाने आपली इच्छा पूर्ण होणार. कारण हे प्रयोगच खूप शक्तिशाली आहे, पॉवरफुल आहे. की हे समजून घ्या की हा प्रयोग इतका शक्तिशाली का आहे. श्वास म्हणजेच काय, तर आपली प्राणशक्ती आहे. श्वास म्हणजेच प्राणशक्ती. हे जे प्राणशक्ती आहे हे ही आपली आणि हे दुनियाची सर्वात मोठी शक्ती आहे. यापेक्षा मोठं काहीही नाही या दुनियामध्ये. कारण श्वास असं इतकं शक्तिशाली आहे की जर कोणामध्ये श्वास नसणार तर त्याचा काहीही या दुनियामध्ये उपयोग नाही राहत. आणि जेव्हा त्याचा श्वास सुटतो तेव्हा त्याला डेड बॉडी घोषित करतात. म्हणून हे श्वास खूप इम्पॉर्टंट आहे आणि श्वास म्हणजेच आपली प्राणशक्ती आहे, बरोबर. म्हणून ह्या दुनियाची सर्वात मोठी शक्ती म्हणून ओळखले जाते. ह्यापेक्षा मोठं काहीही नाही आहे. परंतु आपलं दुर्भाग्य आहे की आपण ह्या प्राणशक्तीला समजूनच घेत नाही, याला आपण जाणूनच घेत नाही, याचं महत्त्व देखील आपण नाही समजून घेत आहोत. म्हणून आपली जे काही इच्छा आहे हे पूर्ण होणे तर खूप दूरची गोष्ट आहे, पण जे व्यक्ती ह्या प्राणशक्तीला नाही जाणून घेत ते लोक खूप परेशान होतात, परेशान आहेत आणि परेशान राहतील सुद्धा. जी व्यक्ती ज्या वेळेस या प्राणशक्तीला जाणणे सुरू करून देत असतात आणि ह्याच्या महत्त्वाला जाणून घेतात, समजून घेतात, त्या क्षणी त्यांची चांगल्या दिवसाची सुरुवात होत असते. कारण ही खूप सर्वात मोठी शक्ती आहेच. सोबतच मोठी शक्ती याचा अर्थ की परमात्मा सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्या श्वासापेक्षा सुद्धा सर्वात मोठी शक्ती कुठली, तर हे सुप्रीम युनिवर्स, परमपिता परमात्मा, जे तुम्ही कुठलं ईश्वर मानत असाल ते, जे पॉझिटिव्ह एनर्जीला मानतात ते सर्वात मोठी शक्ती आहे परमात्मा. हा श्वासामध्ये मिसळलेले आहे, विद्यमान आहे. आणि हा श्वासामध्ये मिसळलेले असल्याने जसं ज्या प्रकारे दुधाच्या अंदर मक्खन म्हणजे जे तूप म्हणतात, मक्खन तयार होत असते, ते मक्खन दिसत नाही. परंतु जेव्हा दुधाला तुम्ही आटवून साय काढून ते तुम्ही जेव्हा कळवता त्यामधून आपल्याला काय निघत असते, तूप, मक्खन निघत असते. श्वासामध्ये भगवान आहे जे आपल्याला दिसत नाही, दिसतीलही जेव्हा आपण रोज श्वासासोबत जोडलेले राहू, श्वासाचे ध्यान करत राहू, तर एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याला भगवान स्पष्ट रूपाने नजर येतील, बिलकुल अनुभव होईल, त्यांचे दर्शनसुद्धा होतील. पहिली गोष्ट तर श्वासासोबत जुळण्यानेच अद्भुत लाभ मिळतात. आपण प्रयोग बघूया सुद्धा. श्वासासोबत जुळण्यापेक्षा पण वरती आहे, श्वासामध्ये भगवान आहे. आणि जेव्हा आपण श्वासाला रोखून ठेवतो तेव्हा त्या ईश्वराचे सिंहासन हलवून जात असते आणि त्यावेळेस जे मागाल तुम्ही ते तो देऊन देत असते. म्हणून तो त्यावेळेस मन ही देवता, मन हीच ईश्वर, मनापेक्षा मोठं काहीही नाही. जे मन आहे ते आता ह्या संसारामध्ये भटकत असेल तर तो शत्रू आहे. परंतु जेव्हा श्वास रोखता आणि दम घुटायला चालू होते तर तो अंदर मनाची शक्ती जी आहे, जिथपर्यंत ही गोष्ट पोहोचवेल, म्हणजेच एक चेतन मन आहे आणि एक आहे अवचेतन मन, म्हणजे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. हे जे चेतन मन आहे हे या अवचेतन मनापर्यंत गोष्टींना पोहोचू नाही देत. जेव्हा तुम्ही याला रोखून ठेवाल, श्वासाला रोखून ठेवाल, तर हे मन आपली प्रत्येक गोष्ट अवचेतन मनापर्यंत तुरंत पोहोचून देईल आणि पोहोचला ते आपली जी कुठली इच्छा आहे ती पूर्ण होत जात असते. ही क्षणभर पण जी वेळ लागत नाही, त्यासाठी पहिल्या वेळेस झाली तर चांगली गोष्ट आहे, नाही तर रोज कमीत कमी आपल्याला 21 दिवसापर्यंत फॉलो करायचं आहे. तरी पण आपली इच्छा पूर्ण नाही होत असेल तर हा प्रयोग तुम्हाला करायचा नाही आहे. म्हणजेच तुम्ही 21 दिवसापर्यंत केले, श्वासासोबत जोडले, तरी पण तुमची इच्छा जर 21 दिवसात पूर्ण होत नसेल तर हा प्रयोगाला तुम्हाला करायचा नाही आहे. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड
कुठल्या दुसऱ्या टेक्निकला म्हणा प्रयोगला ॲक्सेप्ट करत असणार तर तुम्ही त्या पद्धतीने करा. दुसरा प्रयोग तुम्ही करायचा आहे, तो प्रयोग आता करायचा नाही आहे, हे समजून घ्यायचं आहे. ओके. पहिले 6 मिनिट श्वास घ्यायचा आहे. हा प्रयोगाचं सांगत आहे, हे टेक्निकचं सांगत आहे. पहिले 6 मिनिट श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. बघा, पहिले 6 मिनिट श्वास कंटिन्यू घ्यायचा आहे, सोडायचा आहे. जेव्हा 6 मिनिट होतील नंतर परत एक लंबा गहरा दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे आणि आपला अंगुठा घ्यायचा आहे आणि आपल्या थर्ड आय चक्रावरती लावायचा आहे. अंगुठाला दोन्ही भुवं याच्यामध्ये ठेवा. नाकाच्या वरती जिथं आपण तिडक लावतो, स्त्रिया जिथं बिंदी टिकली लावतात तिथे ठेवायचं आहे. डोळे बंद असायला हवे. श्वासाला रोखायचं आहे म्हणजेच होल्ड करायचं आहे. श्वास घ्या, होल्ड, नंतर रिलीज करायचं आहे. श्वासाला दीर्घ खोलवर घेऊन होल्ड करून ठेवायचं आहे. नंतर आपल्याला इथे काही अनुभव होणार, बघा, होईल किंवा होणार पण नाही. आजच होतील किंवा होणार पण नाही, याचा एक अभ्यास असतो. जो रेग्युलर करत असतील तर त्या जुन्या साधकांना तरुण याचा अनुभव होणार. पण इथे जर नवीन असणार तर तुम्हाला काही वेळ लागेल किंवा होऊ सुद्धा शकते. ओके. तर इथे अनुभव होईल अथवा नाही होईल. जरी पण अनुभव नाही होईल तरी तिथे बघत राहायचं आहे जिथे तुम्ही अंगठा ठेवला आहात. ज्या वेळेस श्वास होल्ड करा, 30 सेकंद होल्ड करा, रोखून ठेवा, 20 सेकंद रोका किंवा 1 मिनिटपर्यंत होल्ड करा. जे पण आपली मनोकामना आहे ती इथं बोला. जसं की तुम्हाला घर पाहिजे असेल तर अंगुठा तिथंच ठेवून बोलायचं आहे. सकाळी 6 मिनिट उठल्याबरोबर करा. प्रातःकाल म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये अजूनच जास्त लाभ याचे फायदे मिळत असतात. घराचं बंदोबस्त कसं करावं याची चिंता तुम्हाला आहे. जेव्हा आपले श्वास तुम्ही सोडत असता तर तेव्हा पूर्णपणे श्वास सोडून द्या. जेव्हा होल्ड करून ठेवता तेव्हा म्हणायचं आहे, परमात्मा मला खूप छान घर पाहिजे, आपण माझी इच्छा पूर्ण करा. बस इतकं बोला. तुम्हाला इतकंच बोलायचं आहे. कुठली पण इच्छा असेल, कोणाची कोणती पण इच्छा असू शकते. हे रोज तुम्हाला करायचं आहे की माझी ही इच्छा आहे, परमात्मा तुम्हीच मला पूर्ण करून द्या. कशी होणार मला नाही माहिती, असं म्हणायचं आहे. जेव्हापर्यंत किंवा तुम्ही एक पॉझिटिव्ह अफर्मेशन बनवून सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने म्हणू शकता. जेव्हापर्यंत आपली इच्छा पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत हे 6 मिनिट एक वेळ करायचा आहे. हा प्रयोग बार करायचा असेल तर 6 मिनिट करून दिवसातून 3 वेळा तुम्ही हे करू शकता. जेव्हा 6 मिनिट होतील आणि ह्या 6 मिनिटाच्या गॅपमध्ये तुम्हाला प्रत्येक गॅप द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही दिवसातून 3 वेळाच कराल तेव्हा. जेव्हा 6 मिनिट होती, दीर्घ खोलवर श्वास घ्या, कंटिन्यू गहरी श्वास घ्या, 6 मिनिटपर्यंत घ्या आणि सोडा. हर श्वासासोबत भाव ठेवा की आपण भगवानासोबत जुळून आहात, परमात्म्यासोबत जुळून आहात. प्रत्येक श्वासाचं ध्यान अर्थ आहे की डायरेक्ट परमात्म्याचं ध्यान होत आहे. ज्या शक्तीचं ध्यान करत आहात ह्याच्यापेक्षा मोठं ह्या दुनियामध्ये काही पण नाही. जे आपल्याकडे येते, जे परमात्मा आपल्याला देतात, आपल्यासमोर पोहोचवून देतात. आपण किती पण विश्वास करतो, भरोसा ठेवतो, किती नाही करत परमात्म्यावर विश्वास, किती प्रॅक्टिकल तुम्ही करता ते आपल्यावर निर्भय करते. श्वास घेत राहा आणि सोडत राहा. जेव्हा 6 मिनिटं होऊन जातील तेव्हा एक वेळ दीर्घ खोलवर श्वास घेऊ, माथ्यावर अंगठा ठेवा आणि श्वास होल्ड करून ठेवा. तुम्हाला 6 मिनिट कंटिन्यू श्वास घ्यायचं, सोडायचं आहे. त्यानंतर 6 मिनिट झाल्यानंतर जेव्हा आपलं ब्रीदिंग न्यूट्रल होते तेव्हा दीर्घ खोलवर श्वास घेऊन आपला अंगुठा आपल्या माथ्यावर ठेवायचा आहे, म्हणजेच थर्ड आय चक्रावर ठेवायचा आहे आणि आपली मनोकामना बोलायची आहे. आणि बोलल्यानंतर जेव्हा तुम्हाला श्वास आता होल्ड होत नाही आहे, आता आपल्याला श्वास सोडणे गरजेचं वाटत आहे, तेव्हा आपल्याला श्वास सोडून द्यायचा आहे. तेव्हा सोडा. आपला श्वास जेवढा वेळ होल्ड करू शकता तेवढाच वेळ काढा. श्वासासोबत कुठलीही जबरदस्ती करायची नाही आहे. श्वास सोडून द्या. आणि ज्यांना कुणाला दमा वगैरे असणार, दम्याचे पेशंट असणार तर त्यांनी करायचं नाही आहे. हा प्रयोग या पद्धतीने करा. ओके. हा महाप्रयोग आहे. याला आपण 6 मिनिटच्या नंतर कंटिन्यू म्हणजे करू नका. हे खूप पॉवरफुल आहे. फक्त 6 मिनिट एकच ही वेळ तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला करायचं असेल तर 3 ते 4 तासांचा गॅप, तुम्हाला हे 6 मिनिट करून झाल्यानंतर 3 ते 4 तासांचा गॅप ठेवा कमीत कमी. आणि त्यानंतर तुम्ही दिवसातून 3 वेळा, असं 4-4 तासाचा गॅप ठेवून तुम्ही असं दिवसातून फक्त 3 वेळा करू शकता.
हा प्रयोग आपण रोज करू शकता. कमीत कमी आपल्याला 21 दिवसापर्यंत करायचा आहे. पण 21 दिवसामध्ये हे प्रयोग करूनही आपली इच्छा जर पूर्ण झाली नाही तर हा प्रयोगाला लेट गो करायचा आहे. ओके. होऊ शकते पहिल्या दिवसातच आपली इच्छा पूर्ण होऊन जाईल किंवा पहिल्याच दिवशी होईल तर अतिउत्तम आहे. नाही जर झाली तर कंटिन्यू काही दिवस करत राहा, म्हणजे 21 दिवस, कमीत कमी 21 दिवस करा. जर इच्छा पूर्ण नाही होत असेल तर हा प्रयोगाला तुम्ही करणे सोडून द्या आणि लेट गो करा. समर्पित करून घ्या परमात्म्याच्या चरणी. कोणतीही जबरदस्ती आपल्या श्वासासोबत करू नका. ज्यांना श्वासाचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्यांना दमा आहे, ज्यांना होल्ड करण्यास तकलीफ होत आहे, यांनी तो प्रयोग करायचा नाही आहे. बी केअरफुली. ओके. आणि ज्यांनी सहजरित्या करू शकतात, ज्यांना याचा अभ्यास आहे, त्यांनी ह्या मेथडला करा. नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात. हा माझासुद्धा एक्सपिरियन्स आहे. मी ह्या श्वासासोबत कित्येक अशा इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. तर आपण सुद्धा या पद्धतीने करा. आणि ज्यांना मी परत परत सांगत आहे, ज्यांना श्वासाचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी ह्या मेथडला करू नका. ओके. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू. ऑल मॅनिफेस्टेशन पूर्ण करा. इट्स डन, इट्स डन, इट्स डन. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. गॉड ब्लेस यू.